राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 यामध्ये प्रश्न विचारलाय की नागरिकीकरण म्हणजे काय. आता आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो आणि कशा पद्धतीने ट्रॅपमध्ये आपण फसतो, एका शब्दामुळे कशा पद्धतीने गेम होतो ते आपण इथे बघणार आहोत. आता नागरिकीकरण म्हणजे काय हा प्रश्न आहे. यामध्ये ABCD असे ऑप्शन आहे. म्हणजे अ ब क ड आणि अ मध्ये सांगितलं आहे शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, ब मध्ये सांगितलं आहे शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. आता दोन्ही सोबत येतील का? दोन्ही सोबत कधीच नसणार, कारण एक तर केंद्रीकरण असेल एक तर विकेंद्रीकरण असेल. जेव्हा तुम्हाला नॉलेज नसेल तेव्हा, म्हणून अ आणि ब सोबत नसणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहेत ते निघून जातील. पद्धतीने आपण हा प्रश्न आता इथे 50-50 चान्स मध्ये आलो. 1 आणि 3 पैकी आपलं उत्तर असणार आहे. मग आता प्रश्नामध्ये तिसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण, यावर आपल्याला विचार करायची गरजच नाही, कारण की आपल्या उत्तरामध्ये क ऑप्शनच नाही, म्हणून हा सुद्धा निघून गेलाय. आता 1 आणि 3 मध्ये आपण बघतो की यामध्ये काय सांगितलंय ड ऑप्शन मध्ये की लोकसंख्येच्या घनतेत वाढ, आणि हाच आयोगाचा ट्रॅप आहे. इथे सांगितलेला आहे का लोकसंख्येच्या कोणत्या घनतेत वाढ, शहरामध्ये सांगितलेलं आहे किंवा खेड्यामध्ये सांगितलेलं आहे का? नाही, दोन पैकी एकही नाही आणि ते स्पष्ट नमूद नाही, म्हणून तो ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होतो. ते काय? ऑप्शन क्रमांक 1. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आयोगाचा ट्रॅप कसा आहे तो सुद्धा ओळखला. त्याच्यानंतर प्रश्न कसा ट्रिकी पद्धतीने आपण सोडवला आणि कशा पद्धतीने एलिमिनेशन करत आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो ते सगळं इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता दररोज संध्याकाळी 7 वाजता. आता या प्रश्नाबद्दल थोडक्यात अधिकची माहिती सुद्धा तुम्हाला सांगते. इथे नागरिकीकरण म्हणजे विचारलेलं आहे. नागरिकीकरण म्हणजे काय असते की जेव्हा एखादी लोकसंख्या वस्ती आहे तिथे ती 5,000 पेक्षा जास्त असणे किंवा त्याची डेन्सिटी आहे म्हणजे घनता आहे ते दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त लोक राहणे, किंवा मुख्य व्यवसाय जो आहे ऑक्युपेशन आपण म्हणू शकतो, किमान 75% जे पुरुष आहेत ते शेती काम सोडून नोकरी, व्यापार किंवा उद्योग या व्यवसायांमध्ये गुंतलेले असणे, यालाच आपण नागरिकीकरण असं म्हणतो. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण टॅकल केला, सोडवला. माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याशिवाय आपला टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.